रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही अख्ख्या संपूर्ण मोठ्या अशा बीचवर एकटे उभे आहात. दुपारची वेळ आहे तरीही ऊन फारसं जाणवत नाही आहे, कारण समुद्रावरचे खारे वारे पूर्ण वेगाने वाहत आहेत. आणि जसं वारे वाहत आहेत तसं बीचचं नावसुद्धा आरे आणि वारे अशाच पद्धतीचं आहे. जेव्हा तुम्ही तिथे एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करता. तुम्हाला खूप आयुष्यातल्या गोष्टी अशा भारी वाटायला लागतात, कारण समुद्रापुढे आपण आणि आपले प्रॉब्लेम्स हे अतिशय छोटे होऊन जात असतात. आज आपण जाणार आहोत आरे वारे या 2 बीचेसवर. माझ्या आयुष्यातली पहिली सोलो ट्रिप मी 2019 साली केली. रत्नागिरीला मी गेलो होतो. फार जास्त प्लॅनिंग केलंच नव्हतं. मला खूप जास्त मी असं खूप कामाच्या गडबडीमध्ये होतो काही महिने, आणि त्यानंतर असं वाटलं की आपण जाऊन यावं कुठेतरी. मग फार खर्चिक पण नाही आणि फार अशी खूपच रँडम पण नाही, अशा पद्धतीची ट्रिप मी प्लॅन केली. मी आपली महामंडळाची जी ST असते त्याने पुण्यावरनं रत्नागिरीपर्यंत जायचं ठरवलं. इथून पुण्याला गेलो नगरवरून, आणि पुण्यावरनं लगेच रत्नागिरीच्या बसमध्ये बसलो. रात्री साधारणतः 10-10:30ची वेळ होती निघण्याची. पहाटे 5 वाजता मी रत्नागिरीला पोहोचलो. याचा अनुभव मी तुम्हाला एका आधीच्या पॉडकास्टमध्ये सांगितला आहे. पण जेव्हा मी रत्नागिरीला रत्नदुर्ग फिरला, रत्नदुर्गानंतर मी थोड्या वेळ माझ्या हॉटेल रूमवर गेलो आणि थोडासा फ्रेश झालो. मग काय करायचा हा प्रश्न माझ्यासमोर होता, कारण मी काही फार प्लॅनिंग केलेलंच नव्हतं. सो मला मॅप्सवर दिसलं की जवळच आरे वारे 2 असे भारी बीचेस आहेत, आणि तिकडनं एक कोस्टल रोडसुद्धा झालेला आहे. तर म्हटलं की या 2 बीचवर आपण जाऊन यायलाच पाहिजे, इतक्या जवळ आलो तर मी एक छान जे रिक्षावाले काका होते त्यांना बोललो त्यांच्यासोबत की मला तिकडे जाऊन यायचं, तुम्ही मला नेऊन आणाल का? तर ते सुद्धा लगेच तयार झाले आणि मी निघालो त्या प्रवासाला. जाताना छान नारळाची झाडं दिसत होती, आंब्याची झाडं दिसत होती, तिकडे काजूची झाडं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसत होती. आणि ह्या सगळ्या छान अशा 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो मी आरे आणि वारे या 2 बीचेसच्या ठिकाणी. बेसिकली आरे बीच आधी लागतो आणि मग एक छोटासा डोंगर आहे, तो त्यांना वेगळं करतो. मधून एक नदीसुद्धा समुद्राला मिळते, आणि मग पलीकडे वारे असे 2 बीच तुम्हाला दिसतात. त्या आरे बीचवर मी गेलो आणि अख्ख्या बीचवर मी एकटा होतो खरंच. आणि त्या संपूर्ण एकट्या अशा अनुभवाला कुठेच भीती असं वाटलं नाही, कारण पहिल्यांदा सोलो ट्रिप करत लहान होतो मी आणि फार मोठासुद्धा नव्हतो. आणि छान त्या बीचवर मी माझ्या आवडत्या लेखकाचे जे कोट्स आहेत ते लिहायला लागलो, आणि मला खूप भारी वाटायला लागलं. पावलो कोएल्होचं द अल्केमिस्ट आहे, त्याच्यामध्ये तो आय एम अ फ्री मॅन असं नेहमी म्हणतो. तर ते मला फिलॉसॉफी ती फार आवडते. सो ते मी त्या मस्त वाळूवर लिहित होतो. रिक्षावाले काकासुद्धा माझ्यासोबत आले होते, त्यांच्यासोबत सुद्धा गप्पा झाल्या होत्या. ते लोकल तिथलेच होते, त्याच्यामुळे त्यांनी अनेक गोष्टींची माहिती मला सांगितली. जाताना सुद्धा जी नदी लागते त्या नदीबद्दल सांगितलं. म्हणजे खूप इंटरेस्टिंग अशा पद्धतीचं लाईफ मी वेगळंच अनएक्सपेक्टेड असं सगळं जगत होतो. कसं आहे ना, जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोन मोडून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला खूप भारी आणि छान गोष्टी या ॲक्सेप्ट करायला तयार असतात, आणि त्या अशा खुल्या बाहूंनी तुम्ही ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत असं मला नेहमी वाटतं. आरे बीचवर गेलो, त्यानंतर वारे बीच जो आहे तो शेजारीच आहे, तिथपर्यंतसुद्धा गेलो. त्या एका सुंदर अशा पॉईंटवर मी पोहोचलो, जिथनं तुम्ही डाव्या साईडला आरे असा मोठा बीच पाहू शकता. तुम्ही असं थोडंसं हिलवर आहे तो पॉईंट, आणि उजव्या साईडला तुमचा असतो वारे बीच, आणि त्या मधल्या पॉईंटवरनं तुम्ही अथांग असा समुद्र पाहू शकता. सुंदर असे फोटोजसुद्धा मी काढले, माझ्यासोबत कॅमेरा होता, आणि मला एक वेगळंच एक सॅटिस्फॅक्शन, वेगळीच शांती, वेगळंच पीस अनुभवायला मिळालं त्या पॉईंटवर. आणि म्हटलं की सार्थक झालेलं आहे, आपण सोलो ट्रिप केली. आणि आयुष्यामध्ये अनेक अशा सोलो ट्रिप्स नंतर मी केल्या, आणि त्या प्रत्येक ट्रिपमध्ये काही ना काही स्पेशल घडलंच. पण ही जी सोलो ट्रिप आहे ना, ती या पॉईंटमुळे आणि त्या सॅटिस्फॅक्शनमुळे, तो एक कम्फर्ट झोन तोडण्याच्या त्या इच्छेमुळे आणि त्या इच्छापूर्तीमुळे खूप जास्त स्पेशल माझ्यासाठी बनली. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा आयुष्यामध्ये सोलो ट्रिप जर करण्याचा विचार करत असाल ना, तर तो फक्त विचार नका ठेवू, तो सत्यात उतरवा. आणि जेव्हा वेळ मिळेल ना, कोकणात जायचं असेल
ॲटलिस्ट पास होताना का होईना आरे वारे या 2 बीचवर नक्की जाऊन या. तिथे कदाचित मी लिहिलेलं नाव किंवा कोट्स आता नसतील, पण माझ्या मनातल्या आठवणी तुम्हाला तिथे नक्की आठवतील हे मला खात्री आहे. आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा अशाच एका स्पेशल जागेविषयी तुम्हाला सांगेन. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून ठेवा मला. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.